नमस्कार. रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट. फेब्रुवारीचा हप्ता उशिरा मिळणार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय ठरली. मात्र विधानसभा निवडणूक झाल्यानंतर चाळणी लावत निकषात बसत नसतानाही लाभ घेणाऱ्या महिलांना योजनेतून बाहेर काढण्याचे काम सरकारने हाती घेतले आहे. या योजनेतून आतापर्यंत 5 लाखाहून अधिक महिला अपात्र ठरल्या असून आणखी काही अपात्र महिला योजनेचा लाभ घेत असल्याने याबाबत सरकारकडून पडताळणी सुरू असल्याचे समजते. अपात्र महिलांबाबतची पडताळणी पूर्ण होईपर्यंत पात्र महिलांना फेब्रुवारी महिन्यातील हप्ता दिला जाणार नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्यातील हप्त्यासाठी काहीशी वाट पाहायला लागू शकते. दरम्यान महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी योजनेच्या निकषांची माहिती देत किती महिला अपात्र ठरल्या याबाबतचा आकडाही सांगितला होता. आदिती तटकरे यांनी म्हटलं होतं की दिनांक 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे. अपात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण असे की संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला 2,30,000 व वर्ष 65 पेक्षा जास्त असलेल्या महिला 1,10,000, कुटुंबातील सदस्यांच्या नावे 4 चाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या, स्वइच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला 1,60,000, एकूण अपात्र महिला 5 लाख. सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे असं त्यांनी म्हटलं होतं. दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कामकाजाच्या बळकटीकरणासाठी 5 कोटी रुपयांच्या मर्यादेत संगणक आणि प्रिंटर खरेदीला मान्यता देण्यात आली आहे. महिला व बालविकास विभाग मुंबई, आयुक्त महिला व बालविकास पुणे आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय असे एकूण 38 कार्यालयांमध्ये 596 संगणक आणि 76 प्रिंटर कम स्कॅनर खरेदीला मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी माहिती व जनसंपर्क विभागाने तयार केलेल्या सोशल मीडिया आणि डिजिटल मीडिया प्लॅनसाठी 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. दोन्ही मीडियावर प्रत्येकी 1.5 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. एकीकडे या योजनेमुळे महिलांना दिलासा मिळालेला असताना अन्य घटकांना मात्र झळ सोसावी लागत आहे. राज्य सरकारने गेल्या 3 वर्षापासून 90,000 कोटी रुपयांची बिले थकवली असून थकीत बिले अदा केली जात नाही तोपर्यंत काम बंद ठेवण्याचा पवित्रा कंत्राटदारांनी घेतला आहे. तसेच मार्च अखेरपर्यंत पैसे न दिल्यास न्यायालयात जाण्याचाही इशारा देण्यात आला आहे. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, महाराष्ट्र राज्य कंत्राटदार संघटना आणि हॉट मिक्स असोसिएशन या संघटनांनी चर्चगेट येथील क्रिकेट क्लब ऑफ इंडिया येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेची माहिती दिली. लाडकी बहीण सारख्या योजनांमध्ये कंत्राटदारांची बिले अदा करण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. त्यातून मागील 6-7 महिन्यात बिले मिळण्यात अधिक अडचणी वाढल्याचा आरोपही संघटनांनी केला आहे. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा.
अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.